तिघजण क्रिसमसच्या सुट्टीमध्ये शापित गाव ॲल्टनबर्गला पोचतात, जिथे एक विशाल क्रिसमस ट्री प्रत्येक वर्षी कोणत्या तरी नवीन आत्म्याच्या शोधात असते. जेव्हा कौशल चुकीने त्या झाडाच्या एक शाखाला तोडतो, 300 वर्षापूर्वीचा ॲलेक्सचा शार्प तुटून उठतो आणि झाड त्यांच्या 12 दिवसांच्या मृत्यूचा काउंटडाऊन चालू करतो. प्रत्येक वेळेला क्रिसमसच्या दिवशी युरोपच्या जुन्या बर्फाळी पहाडी गावामध्ये ॲल्टनबर्गमध्ये खूप मोठा विशाल क्रिसमस ट्री जगमगतो. पण त्या ट्रीच्या मध्ये एक खूप भयानक गोष्ट बोलतात. जो कोणी त्याला बिना अनुमती हात लावतो तो 12 दिवसाच्या आतमध्ये मृत्यू पावतो. स्थानीय लोक बोलतात तो फक्त एक झाड नाही, तर एक जुन्या आत्म्याचा श्राप होता. त्याच देशामध्ये तिघजण मित्र राहत होते आणि काम करत होते. विवान, सान्वी आणि कौशल तिघही जण भारतातून आले होते आणि आता त्याच थंड जागेवरती त्यांनी आपलं जीवन जगलं होतं. त्या दिवशी ते आपल्या ऑफिसमध्ये बसलेले होते, पण फोकस कामावर नाही, येणाऱ्या सुट्टींवरती होता. प्रत्येक वेळीसारखं यावेळी पण आपण क्रिसमसमध्ये फिरायला जाऊयात. त्याच्या प्रश्नामध्ये उत्सुकता आणि बेचैनी दोन्हीही होती. जसं की प्रत्येक वर्षी केलेल्या नीरस पार्टीकडनं तो पूर्णपणे कंटाळला होता. कौशल हसतो. बघ, प्रत्येक वर्षी आपण क्रिसमसची नाईट कोणत्या हॉटेलमध्ये मनवतो, पण यावेळी ना काहीतरी वेगळं करूयात. सान्वी काही क्षणांसाठी शांत होते. तिचे डोळे खिडकीच्या बाहेर पडणाऱ्या बर्फांवरती जातात आणि चेहरा पूर्णपणे एक गंभीर विचारामध्ये डुबून गेला. जसं की लांबून येणाऱ्या आवाजाने तिला शांत केलं असेल. आणि ती हळूच बोलते, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. चला आपण ह्या वेळेला ॲल्टनबर्ग गावामध्ये फिरायला जाऊया, जो की इथून काही क्षणातच आहे. खोलीचा माहोल पूर्णपणे थंड असं वाटत होता. ॲल्टनबर्गचा आवाज ऐकून जसं की हवा पूर्णपणे भारी झाली आणि कौशल थोडासा चकित होतो. पण त्या गावाबद्दल खूपच वेगळ्या प्रकारच्या अफवा फेमस आहेत. सान्वी हलकसं हसते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच जिद्द होती. अरे, ते सर्व अफवास्त असतात. प्रत्येक वर्षी आपल्या ऑफिसमधूनच तर कित्येक लोक फिरायला जातात. विवान काही क्षण त्यांना बघतच राहतो. बाहेर बर्फाचे गोळे काचावरती टकरावून खाली पडत होते, जसं की त्यांनाही त्या निश्चयाचा अंदाज असेल. अखेरकार विवानने हलकसं हा बोलला. तर मग ठीक आहे, आपण यावेळी तिकडे जाऊयात. निर्णय झाला होता. पण हे नव्हतं माहिती की तिथे छुट्टी नाही, आपल्यावर सुरू होणारा काउंटडाऊन चूज केला आहे. क्रिसमसच्या सुट्टीमध्ये ते तिघही जण ॲल्टनबर्ग गावामध्ये जाऊन पोहोचतात, जिथे पूर्णपणे शांतता होती आणि घरांच्या छतांवरती बर्फाचे जाळे जमले होते. रस्त्यांवरती पूर्णपणे शांतता होती. 2-4 लोक दिसायचे तरी, पण तेही अजनबी लोकांना बघून नजर लपवून एकमेकांकडे न बघता निघून जायचे. हवेमध्ये एक वेगळाच श्वास होता. जुनी माती आणि जुनी लाकडं आणि काही हलकसं पण साफ रक्तासारखा सहवास. तिघही मित्रांच्या पायांचे निशाण बर्फांवरती येत होते, जसं की जमीन त्यांना आठवणीत ठेवायचं बघत होती. तिघही काही वेळातच त्या जागेच्या मधोमध पोहोचतात. त्यांच्या समोर तो मशहूर क्रिसमस ट्री आणि खूप मोठा आणि आकाशाला भेट देणारा तो क्रिसमस ट्री होता. रंगबेरंगी लाईटींनी सजलेला चमकीले बॉल्स आणि सुनहरी लाल रंगाचे त्यावरती बॉल्स आणि एकदम वरती चमकणारा सितारा आणि लांबून बघितलं तर एक पूर्ण स्वप्नांसारखं. पण जवळ आल्यानंतर त्या स्वप्नामध्ये एक थंड असा हलकासा आवाज येत होता. ती लाईट स्थिर नव्हती, ती स्वतःच हळूहळू टिमटिमीत होती, जसं की ते श्वास घेत असतील. सान्वीने हलकसं घाबरत आपली मान फिरवली आणि तिच्या चेहऱ्यावरती हलकसा काळजी होती, पण तिने काहीच नाही सांगितलं. पण कौशलच्या आतमधून शरारती हिस्सा बाहेर आला. तो समोर जातो की जसं की तो एक साधारण सजावटी झाडाजवळ उभा असेल. विवान आणि सान्वी काही पाय मागे घेतात. कौशलने आपला हात समोर घेतला आणि त्याने एक शाखाला पकडलं आणि त्याने हसतच त्या शाखाला पूर्णपणे तोडून आपल्या हातात घेतलं. शाखा तुटल्यानंतर अचानकच त्या झाडाचे पूर्ण लाईटी एकसाथ आणि एकत्रच विझूनही गेली आणि तो चौक पूर्णपणे अंधारामध्ये डुबून गेला आणि चारीकडे शांतता झाली. आणि असा शांतता की जसं पूर्ण गावाचा आवाज त्याने एकदमच दाबला होता. थंडी हवा अचानक पूर्णपणे बर्फिली झाली. सान्वीचे हात कापायला लागले आणि तिच्या चेहऱ्यावरती चिंता पूर्णपणे दिसत होती.
विवानने घाबरतच कौशलकडे बघितलं, पण त्यालाही विश्वास नाही बसला की हे सर्व फक्त अचानक झालेलं आहे. तेवढ्यातच मागून एक भारी आणि मोठा आवाज येतो. तू खूप मोठा पाप केला आहे बाळा. तिघांच्याही आतमध्ये जसं काही एक नस जमून गेली असेल. ते हळूहळू मागे वळतात तर त्यांच्या मागे एक म्हातारी बाई उभी होती. ती पूर्णपणे त्या काठीवरती निर्भर आणि वाकलेली होती आणि ती पूर्ण साध्या कपड्यांमध्ये आणि तिचे डोळे पूर्ण चमकत होते. ठीक तसंच जसं की त्या झाडाची लाईट विजत आणि चमचमत होती. सान्वी घाबरतच बोलते, कोण आहे तुम्ही? त्या म्हातारीने डोळे न झपकता त्या तिघांकडेही बघितलं. माझं नाव एलिना आहे. हे नाव जसं की या गावाच्या बर्फामध्ये खूप वर्षापासून जमलेलं असेल. एलिनाची नजर एक एक करून तिघांकडे जाते आणि शेवटी कौशलच्या मुठीमध्ये जमलेल्या शाखाकडे जाऊन थांबते. आणि काही क्षणांच्या शांततेनंतर एलिनाने भारी आवाजामध्ये बोलणं चालू केलं. आता ऐका मृत्यूच्या क्रिसमस ट्रीची दंतकथा. तिचा आवाज सुक्या झाडाच्या टहणीवरती जाऊन पोचली आणि त्या घनदाट अंधारामध्ये की पूर्ण झाडांची जडे त्यांच्या पायांच्या चारूकडून हळूहळू सरकत होती. जवळपास 300 वर्षापूर्वी एलिसा नावाच्या बाईला गाववाल्यांनी डायन म्हणून जाळून टाकलं होतं. मरताना एलिसाने श्राप दिला होता, माझी आत्मा या झाडामध्ये जपून जाईल आणि जो कोणी माझ्या शाखांना हात लावेल त्याचं जीवन सुकून जाईल. तेव्हापासून प्रत्येक क्रिसमसमध्ये हा झाड उजळून उठतो आणि जो कोणी ह्याला हात लावतो 12 दिवसामध्ये त्याचं हृदय त्या झाडाच्या जडांमध्ये समावित होऊन जातो आणि कोणाच्या मृत्यूनंतर तो झाड पूर्णपणे अजून हिरवं पडतो. गोष्ट संपल्यानंतर हवा अचानकच भारी होते. झाडाच्या आतमधून एक धडधड जोरात आवाज बाहेर येतो, जसं की कोणत्या जीवाने त्याच्यामध्ये करवट घेतली असेल. आंटी, हे सगळं घाबरायच्या गोष्टी आहेत. त्याचं तेवढं बोलताच जमिनीमधून एक सुकी शाखा अचानक वरती येते आणि विजेच्या गतीने लगेचच त्या कौशलच्या पायाला जकडते. त्या पकडमध्ये माणूस हा सुरक्षित नव्हता. तो पूर्णपणे एक जीवित क्रूर झाडाचा होता. सान्वी ओरडून उठते. विवानने घाबरतच कौशलला मागे खेचलं. तिघही कसं तरी तिथून धावून पळाले. त्यांच्या मागे त्या झाडाची लाईट्स लाल रंगामध्ये बदलून गेली होती. रात्रीच्या ठीक 2 वाजता कौशलच्या भीतीदायक आवाजाने हॉटेलची शांतता पूर्णपणे बदलून टाकली होती. सान्वी आणि विवान धावतच त्याच्या खोलीपर्यंत जातात आणि जे त्यांनी बघितलं ते पूर्णपणे मनुष्यात नव्हतं. कौशलच्या पायाचा तो हिस्सा ज्याने शाखाने धरलं होतं तो पूर्णपणे आता काळा झाला होता. त्वचा पूर्णपणे सुकून लाकडांसारखी झाली होती आणि बोटं मोडून पूर्ण सुकत चालली होती, जसं की कोणीतरी आतमधून रक्त शोषून घेतलं असेल. रडतच कौशल बिछाण्यावरती चिटकून जातो. झाड मला बोलवत आहे. तो माझ्या कमऱ्याच्या बाहेर उभा आहे. सान्वी बोलून उठते. नाही, हे सर्व खरं नाही असू शकते. विवानने घाबरतच खिडकीकडे बघितली. खोलीतली हवा अचानक बर्फासारखी थंड झाली. खिडकी कोणी न खोलता स्वतःहूनच उघडली आणि लांब पहाडीवरती तोच क्रिसमस ट्री उभा होता. पण तो गावापासून खूप लांब होता, पण तरी सुद्धा तो त्या खिडकीच्या जवळपास वाटत होता. त्या झाडांची शाखा त्या काचेच्या खिडकीवरती धडक देत होती, ढीक ढीक, आणि प्रत्येक धडकेवरती नाव लपलेलं होतं कौशल. आणि पुढच्या क्षणातच ती खिडकी तुटली आणि त्या झाडाची शाखा आतमध्ये आली. सान्वी ओरडायला लागली. विवान कौशलला पकडण्यासाठी धावायला लागला, पण त्या शाखांनी कौशलला पूर्णपणे जखडून खाली खेचलं. हळूहळू विवान आणि सान्वी त्याच्या मागे धावायला लागलेत. बर्फामध्ये कौशलला घासलेले निशाण पूर्णपणे साफ दिसत होते आणि हवेमध्ये खर खर घासण्याचा आवाज पूर्णपणे येत होता, जसं की काही झाडाची जडे बर्फावरती घासत असेल. काही लांबीवरती कौशल उभा दिसला, ठीक त्या झाडाच्या समोर. त्या झाडांची जडे त्या पायाला लपेटलेली होती आणि त्याचे डोळे आता पूर्णपणे काळे झाले होते.
त्याच्या चेहऱ्यावरती मृत्यूचा थंडा साया होता. हळूच तो काहीतरी बोलला. चाललो आहे. अलिसा मला बोलवत आहे. दुसऱ्या क्षणात त्या झाडांची जडे वरती आली आणि त्या कौशलला जमिनीमध्ये खेचायला लागली. हळूहळू, जसं की धरती पूर्णपणे त्याला गिळत असेल. सान्वी बेहोश होऊन पडली. विवांचा आवाज त्या बर्फील्या मैदानामध्ये गुंजून गेले आणि अचानक मागून त्या हवेमध्ये कडक आवाज आला, जसं की कोणीतरी रात्रीच्या शांततेला चाकूने चिरलं असेल. विवान मागे बघतो तर तिथे ती म्हातारी उभी होती, एलिना. ती आता मनुष्यात नव्हती राहिली. लाल डोळे, फाटलेली त्वचा आणि सुकलेलं शरीर. ती आता पूर्णपणे एका डायनमध्ये परिवर्तित झाली होती. भीतीदायक आवाजामध्ये बोलते, मी चेतावणी दिली होती. विवान रडतच ओरडायला लागतो, हे झाड तू कोण आहे खरं मध्ये? एलिना हसते. ते हास्य आता मनुष्यातलं नव्हतं तर एक दानवाचं होतं. मीच एलिसा आहे. मीच एलिसा आहे, असली डायन. 300 वर्षापूर्वी त्यांनी मला जाळून टाकलं होतं, कारण मी देवाला नाही तर एका डेव्हिलला स्वीकार केलं होतं. प्रत्येक क्रिसमसमध्ये मी या झाडाच्या खाली कोणाची तरी आत्मा चढवत होती, जेणेकरून डेव्हिल खुश राहील. हवा अचानक ओरडायला लागली आणि त्या झाडाची लाईटे अचानकच टिमटिमायला लागली. शाखाही हलायला लागले की जसं की कोणत्या दानवली त्यांना पकडलं असेल. एलिना आता एकदमच जवळ येऊन फुसफुसायला लागली, आता माझी शक्ती परत आली आहे आणि आजची बली तुम्हा सर्वांची आहे. आणि काही क्षणातच पूर्ण मैदान अंधारामध्ये गुंतून गेलं आणि त्या जमिनीतून झाडाची शेखा बाहेर आली. शान्वी ओरडली, पण त्या झाडांच्या शेखांनी त्या दोघांनाही जखडून घेतलं आणि त्या जमिनीच्या आतमध्ये दोघांनाही हळूहळू खेचत घेऊन गेली. पूर्ण गाव त्या शांततेमध्ये गुंतून गेलं. बोलतात, एल्टनबर्गचा तो क्रिसमस ट्री आजही प्रत्येक वर्षी जगमगतो, पण त्याची रोषणी सजावटसाठी नाही तर कोणत्या नवीन आत्मेच्या शोधात असते. ज्या रात्री तिची राईट्स स्वतःहूनच टिमटिमायला लागतात तर समजून घ्यायला पाहिजे तर कोणाच्या तरी जीवनाचे शेवटचे क्षण चालू झाले आहेत. आणि जे लोक बोलतात की झाडं श्वास नाही घेऊ शकत, तर त्यांनी कधीही मृत्यूचा क्रिसमस ट्री जवळून नाही बघितला असेल.